मगाशी कुठं होतं मी इथं होतं ना इथंच घेतो मला काय विचारते दर्शनाबद्दलच बोल मला थोडा तू येऊन असंच बोलत राहा डायरेक्ट तू असं चालत राहा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं बोल. हां आणि हात हे काय हात जोडून असेल तर आणि कॅमेऱ्यावर बघा. गरमागरम मसाला डोसा गरमागरम मसाला डोसा आला आहे सकाळचा नाश्ता या मित्रांनो नाश्ता करायला एक नंबर. तिकीट काय इकडं कोकणचा सात संगमेश्वरी बाज निघालो. आपली बाईक बघताय तिथं आहे. आता या साईडला करून आपली गाडी काढूया. जय शिवराय हर हर महादेव. मित्रांनो भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो जोगेश्वरीला लेणी बघण्यासाठी. तर आपल्यासोबत निवृत्तीसुद्धा येतोय आज. जवळजवळ सकाळचे वाजलेत 6:45 आणि जोगेश्वरी लेणी बोरिवलीपासून जवळजवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला आपण निघूया. आता निघूया ना. चला निघूया. गणपती बाप्पा हर हर महादेव. आता आपण कांदिवलीला पोहोचलोय. तुम्हाला जर जोगेश्वरीला लेणीला यायचं असेल तर तुम्ही जोगेश्वरी ईस्टवरून ऑटोचा पर्याय निवडू शकता किंवा चालत जवळजवळ 30 मिनिटं तुम्हाला लागतील. आम्ही तर बाईकने जातोय. साईडला बाईक लावली. पावसाळा तिकडं दसरण कोसळली होती. मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय. 7:15 वाजलेत आणि आपली गाडी आपण इकडे पार्क केली. इकडे बाजूला गणपती मंदिर दिसतंय छोटं. इथं गाडी लावली बघते साईडला. इकडेच बाजूला श्री राम मंदिर आणि तिथं हनुमान मंदिर पण आहे. तिथं पण आपण दर्शन घेऊया नंतर. लेण्यांच्या मेन एंट्रन्सलाच लेण्यांची माहिती दिली आहे. तुम्ही स्टॉप करून नक्की वाचा. जोगेश्वरी लेणी. चला जाऊया आपण पुढं. खूप जुनी लेणी आहेत. तिथं माहिती वाचली थोडी. 6व्या शतकातली लेणी आहे ती. लेण्यांच्या इथं पोचलो आहे. लेण्यांमध्ये आतमध्ये प्रवेश करायच्या आधी इकडे साईडला चप्पल काढा आणि मगच लेण्यांमध्ये प्रवेश करा. क्षणचा किलबिलाट चालू आहे. आपण जातो आतमध्ये. मध्ये काढलो काय पण हे स्तंभ खूप जुने आहेत आणि कोरीव काम बघताय त्याचं. डोळ्याने प्रॉपर दिसतात आपल्याला. कॅमेऱ्यामध्ये काही एवढं खास दिसत नाहीत. येऊन नक्की एकदा भेट द्या. सरळ तसंच पुढं आलो. अजून एक खोली पाहायला भेटते. खूप मोठी आहे ही सुद्धा. आणि इकडे बघताय तुम्ही. त्याच्यानंतर भिंतीवर एक कोरीवकाम मूर्ती आहेत. वरतीसुद्धा आहेत तिकडं. जर येत असाल तर सकाळचा टाईम एकदम बेस्ट आहे. गर्दी सकाळची बघता. आता आम्ही दोघंच दिसतोय आणि अजून 2 भाविक लोक आहेत. पण सकाळचा टाईम खूप भारी आहे. हे पण कोरीवकाम बघता इकडं. तसंच पुढं आलो. त्या साईडला पण एक खोली दिसते. जाऊया आपण तिकडं. पायऱ्या बघता दगडात कोरलेल्या. आपण जाऊया वरती. इकडे छोटीशी गुफा आहे आणि इकडं आता मी वरची गुफा बघितली तर तिथे काही बॉटल्स आणि प्लास्टिकचे कागद वगैरे पडले. तर मी तुम्हाला सजेस्ट करतोय, एक विनंती करतोय की अशा ठिकाणी जर येत असाल तर प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा काय खाऊ आणलं असेल तर त्याचे प्लास्टिकचे कागद असतील ते आपल्यासोबत न्यावा किंवा कचरापेटीमध्ये टाका. जेणेकरून या जागेचे पावित्र्य राखले जाईल. निवृत्तीला विचारूया आपण ठिकाण कसं आहे. ठिकाण तर मस्त आहे. एकदम शांत आहे. आलात तर सकाळीच या. निवृत्ती खूप मस्त आहे वातावरण. शांत वाटतं इकडे. जास्त कोण दिसत नाही. प्रसन्नता वातावरण. दुपारचं आलं तर तुम्हाला कदाचित गर्दी भेटेल पण बेस्ट टाईम मॉर्निंगच. आणि ही आता माहिती वाचल्याप्रमाणे मी तुम्हाला मागाशी पण बोललो 6व्या शतकातला आपली जुनी वास्तू आहे. तर याचं संगोपन आपणच केले पाहिजे. बघताय इकडे तुम्ही. मुंबईमध्ये अगदी जवळ अशी लेणी आपल्याला सहसा पाहायला मिळतात. हे आपले भाग्य आहे. आता आपण अजून थोडं वरच्या साईडला जाऊया. वरती गणपती मंदिरसुद्धा आहे. त्याच्यानंतर ह्या लेणीमध्ये मी ऑलरेडी एकदा येऊन गेलो आहे. निवृत्ती फर्स्ट टाईम आला आहे. शंकराचं मंदिरसुद्धा आहे. गणपती मंदिरसुद्धा आहे. आपण बघूया. अजून मंदिर आहेत 2-3 दाखवतो तुम्हाला. या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. इकडे बाजूला बघताय तुम्ही किती मोठा खडक आहे.
गणपती मंदिर आहेत, आपण जाऊया तिकडं. त्याच्या आधी तुम्ही एक हा नजारा बघा, लेणी पूर्ण. तिकडे वरतीसुद्धा आपण जाऊया, तिकडं पण गुफा दिसते. गणपती मंदिराकडे आलो आपण आणि सूर्याची किरणं बघते कशी आलीत. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. पायऱ्या चढून वरती आलो आपण. वरून गुफा बघा कशी दिसते, गुफेचं पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्हाला गणपती मंदिराच्या इथून आपण पाया पडलो बघा, तिथून पायऱ्या लागतात. तिकडून वरती येऊन हे सर्व आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल. असं इकडून रस्ता, इकडं वस्ती आहेत, इकडून रस्ता येऊन तिथून आपल्याला उतरायचं आहे. अशी भिंत लागेल, ही भिंत पार करून आपल्याला असं समोर जायचं आहे. भिंत पार करून तसंच पुढं आलात आपल्याला असा रस्ता दिसेल, याला तिकडे जायचं आपल्याला. इथून पण मस्त नजारा दिसतोय. हे बघा, कबूतर आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत. खूप म्हणजे खूप प्राचीन लेणी आहेत मित्रांनो ही. आता आपण या गुफेजवळ आलो आहे. दत्त मंदिर आहे तिथं आणि साईडला बघितलं तर पक्ष्यांचे आवाज, कबूतरच आहेत. खूप मनमोहक वातावरण दिसतं आहे. तिकडे साईडला बघितलं तर वस्तीसुद्धा आहे. जाऊया आपण आतमध्ये. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो, दत्त दिगंबराया हो नाथ मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचं छान दर्शन झालं आहे मस्तपैकी. इकडे गुफा बघताय, खूप मस्त वाटतं आतमध्ये गेल्यावर. त्याच्यानंतर इकडं साईडला बसायला केलं आहे, इकडं बघताय तुम्ही. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. केळीचं झाड आहे आणि केळीच्या झाडाच्या खाली बघताय मस्त एक विहीर आहे, पाणी प्यायचं आहे आतमध्ये बघताय. आणि आता आपण आलो आहे शंकराचं मंदिर आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. सुद्धा आहे तिकडं. नंदी महाराजांचं पण दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. तिकडं शंकराचं मंदिर होतं, तिकडून आपण असं चालत आलो. त्याच्यानंतर आपण या साईडला जायचं आहे. मित्रांनो, जोगेश्वरी लेण्यांमध्ये आलोय. महादेवांचं आपलं दर्शन झालं. आता आपण पुढे जाऊया. अरे पुढे तर वाटच दिसत नाही. आता आपल्याला महादेव वाट दाखवतील. हर हर महादेव. महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शन घ्या मित्रांनो. इकडे पण मूर्ती दिसते देवाची. जय श्रीराम मित्रांनो. आमचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. इथलं वातावरण सुद्धा प्रसन्न वातावरण आहे. तुम्ही सुद्धा इथे एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला एक सजेस्ट करतो, महिन्यातून एकदा तरी तुम्ही अशा ऐतिहासिक लेणींना, ऐतिहासिक वास्तूंना नक्की भेट द्या. धन्यवाद मित्रांनो. जोगेश्वरीची लेणी करून आपण पुन्हा बोरिवलीमध्ये आलो. बोरिवलीमध्ये आपण वेस्टला आलो आहे, प्रबोधन काट आपल्या हॉलमध्ये. आमचा 7 संगमेश्वरी 5 असा पोस्टर आम्ही बघितला बाई करून आणि तिकडे गेलो पण आम्ही. पण पार्किंगचे बोलतो भाई 50 रुपये. आता बाई बोरवलीतला माणूस आणि तिथं आम्ही 50 रुपये देणार. त्याला बोललो इथून 2 मिनिटावर आपली पार्किंग आहे, तिथं पैसे द्यायची गरज नाही लागत. पप्पाला बोललो तू तिकीट काढ, मी 2 मिनिटात येतो. बघूया आपण कसं आहे तिकडे जाऊन. चला. हे बघा मस्तपैकी इथं आपली गाडी पार्क केली. आता जाऊया आपण. पप्पा तिकडे तिकीट काढतो कार्यक्रमाची. केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर. तिकीट काय इकडं कोकणचा 7 संगमेश्वरी बाज. निघालो होतो मंटेश्वर लेणी बघायला, पण प्रबोधन ठाकरे हॉल दिसलं आणि बघतोय तो शो लागला होता. मग चला शो बघूया आणि मग जाऊया. करतो आतमध्ये हॉलमध्ये. आली लहर पोरांनी केला कहर. लेणी बघायला निघाली होती, निघाली कोकणचा साज बघायला. चला. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर. मला चाललं आहेत निवृत्ती शेठ. कोकणचा साज ऐकणार कुठं? कोकणचा साज लिफ्टमध्ये आहेत साहेब.
कसं वाटतंय? गारगार वाटतं. गारगार वाटतंय. हे गणपती बाप्पांबरोबर कोण आलेले? वयाचा संकासूर. संकासूर. त्यांची जीविका बाहेर आलेली. तुला खायला अरे वा, आमचा गणपती आपण नृत्य करत होता कसा? कसा? बोलो सभापती गणपती नाचत पायात घुंगरू वाजत. सभापती गणपती नाचत पायात घुंगरू वाजत. बोला पायात घुंगरू वाजत. सभापती गणपती नाचत पायात घुंगरू वाजत. त्याचं लग्न ठरलेलं आहे. अरे वा, अभिनंदन. किती तारीख लग्नाची? 25 तारीख. हा रे. बघताय मित्रांनो पोस्टर इकडं, कोकणचा साज संगमेश्वरी बाज. सर्व कोकणी माणसं आले तिकडे बघताय. मुंबईला राहणारी मराठी माणसं आपली. एक नंबर शो आहे. बोरिवली स्टेशनपासून जवळ आहे. बोरिवली वेस्टला आहे, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह म्हणून. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता इकडं पण. खूप भारी. आम्ही इकडे बाल्कनीमध्ये बसलो आहे. इकडे मेणबत्ती आहे. हाफ टाईम झाला आहे, अजून अर्धा बाकी आहे. एक नंबर नाटक आहे. कसं वाटलं रे? खूप कॉमेडी आहे. हे असे शो आपण बघितले पाहिजे कोकणातले. खूप भारी दाखवत होते आणि मजा आली खरोखर. हॉल बघा कसा मोठा एकदम. ही बाल्कनी आहे, त्याच्या खालती पण आहे एरिया. पूर्ण मोठा हॉल आहे. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली. मित्रांनो नाट्यगृहातून बाहेर आलो आता. खूप भारी कार्यक्रम केला त्यांनी. त्यांची मांडणी पण व्यवस्थित होती आणि फर्स्ट हाफ तर एकदम हसून हसून जमलो आम्ही. आणि नंतर मग त्यांची पूर्ण लोककला होती कोकणची. त्यातमध्ये नमन असेल असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी दाखवले. नृत्य कसा वाटला? खूप मस्त होता. खूप कॉमेडी होती. त्यांनी सर्व कोकण संस्कृती दाखवली. खूप मस्त आहे. संकासूर वगैरे सर्व दाखवले. आपण ते कार्यक्रमाचे मी थोडेसे शूट घेतलेत, ते पण मी थोडे दाखवेन, कारण पूर्ण आपण दाखवू शकत नाही. कारण हे असे कार्यक्रम आपण नाट्यगृहात जाऊन बघितले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण आपल्याकडून काहीतरी सहकार्य लागेल. खूप मेहनत असते त्यांची, त्याच्यामुळे असे कार्यक्रम बघत जावा. आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोगेश्वरी लेणी बघितली. त्याचबरोबर परतीच्या प्रवासाला येताना आपण बोरदेत आलो आणि प्रबोधनकार ठाकरेमध्ये आपण कोकणचं मस्त नाट्य पाहिलं. ते पण तुम्ही आवर्जून बघा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा. बक्का टावलो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.